नमस्कार. आज आपण ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकातील नियम 4 आणि प्रकरण 15ला सुरुवात करणार आहोत. याचे शीर्षक आहे वर्तनातील बदलाचा सर्वात महत्त्वाचा नियम. गोष्ट आहे 1990 सालची. नेब्रास्का प्रांतातील ओमाहा या शहरातील सार्वजनिक आरोग्य खात्यात काम करणाऱ्या स्टीफन ल्यूबी नावाच्या कामगाराने पाकिस्तानमधील कराची शहरात जाण्याचे तिकीट काढले. कराची हे जगातील प्रचंड लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी एक. 1998 साली त्या शहराची लोकसंख्या 90 लाखांपेक्षा जास्त होती. पाकिस्तानचे आर्थिक केंद्र तसेच सर्व प्रकारच्या वाहतुकीची केंद्रे, अनेक विमानतळे आणि बंदरे असलेले शहर. शहरात वाहते रस्ते, वाढता व्यापार, सर्व गरजेच्या वस्तूंची उपलब्धता, मध्यमवर्गीय भाग कमालीचा गजबजलेला. हे सर्व असूनही जगातील ज्या शहरात राहून आयुष्य काढायला लोक मुळीच राजी नसतात अशा शहरांपैकी ते एक शहर होते. शहरातील 60% लोक झोपडपट्ट्यात आणि बेकायदेशीररित्या वसवलेल्या वसाहतीत राहत होते. जुने लाकडाचे तक्ते, राखेपासून बनवलेल्या विटा आणि इतरांनी टाकून दिलेल्या मोडक्या-तोडक्या अनेक गोष्टींचा वापर करून कशीबशी उभी केलेली खोपटे. शौचालयाची सोय नाही, वीज नाही, पिण्याजोगे पाणी नाही. हवा कोरडी असली की रस्त्यात प्रचंड धूळ आणि कचरा. पाऊस सुरू झाला की रस्त्यात चिखल आणि त्याचबरोबर पाण्याने वाहत आलेली विष्ठा. इथे तिथे साठलेले घाण पाणी. त्यामुळे फोफावलेल्या डासांच्याही मोठमोठ्या वसाहती. कचरा, डबकी यातच खेळत असलेल्या मुलामुलींच्या फौजा. अशा अस्वच्छतेमुळे अनेक रोगांच्या साथी. लोकांची अस्वच्छ पाण्यामुळे अतिसार, वाती, पोटदुखी अशांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव. 30%हून अधिक मुले कुपोषित. लहान जागेत कोंबले गेल्यामुळे लोकांच्यात रोगजंतूंचा वेगाने होणारा प्रसार. अशा तऱ्हेने सार्वजनिक आरोग्य फार मोठ्या प्रमाणात धोक्यात येत होते. हेच स्टीफन ल्यूबी पाकिस्तानात येण्याचे कारण होते. ल्यूबी आणि त्यांचे सहकारी यांनी तेथील स्वच्छता, साफसफाई यांची दुरवस्था पाहिली आणि त्यांनी ती सुधारण्याच्या मोहिमेची सुरुवात साध्या सोप्या हात स्वच्छ धुण्याच्या सवयीचे महत्त्व लोकांना समजावून सांगण्याने करायची ठरवली. ते करताना त्यांच्या हे लक्षात आले की लोकांना ते माहीत होते, पण माहीत असूनही ते हात धुताना आवश्यक ती काळजी घेत नव्हते. कधी नुसतेच पाण्याखाली हात फिरवायचे, कधी पटकन एकच हात धुवायचे आणि बरेच जण स्वयंपाक करायच्या आधी, जेवण खाण्याच्या आधी एक हात धुवायला विसरूनही जायचे. सगळे तोंडाने म्हणायचे हात स्वच्छ धुतलेच पाहिजे, पण त्याची सवय फारच थोड्यांना होती. म्हणजे अज्ञान ही समस्या नव्हती, सवयीचे कसोशीने, कटाक्षाने नियमित पालन न होणे ही होती. या समस्येवरील उपाय म्हणून ल्यूबी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रॉक्टर अँड गॅम्बल या कंपनीबरोबर भागीदारी करून त्या वसाहतीतल्या लोकांना सेफगार्ड सोप या नावाचा एक खास साबण पुरवण्याची योजना आखली. हा साबण अन्य साबणांपेक्षा निराळा होता आणि तो वापरायला लोकांना आवडायचा. एक वेगळाच छान असा अनुभव द्यायचा. ल्यूबीने मला सांगितले, सेफगार्ड हा साबण पाकिस्तानमध्ये फारच जोरदार ठरला. आम्ही सर्वेक्षण केले. त्यातील बहुसंख्य लोकांनी तो त्यांना किती आवडला हे अगदी रसभरीत वर्णन करून सांगितले. त्याचा फेस फार पटकन आणि छान होत असे आणि त्याला एक सुखद असा सुवासही येत असे. त्यामुळे या सुगंधी फेसाने हात माखून त्याच्या सुगंधाचा आस्वाद घ्यायला लोकांना वेगळाच आनंद मिळायचा. ल्यूबी म्हणाला, हस्तप्रक्षालनाचा प्रचार या माझ्या लक्ष्याकडे मी लोकांच्या वर्तनातील परिवर्तन या दृष्टीने बघतच नव्हतो, तर त्या वर्तनाचे नियमित सवयीत परिवर्तन या दृष्टीने बघत होतो. ज्या गोष्टी हाताळताना लोकांच्या संवेदना जास्तीत जागृत होतात, उदाहरणार्थ टूथपेस्टमधील मिंटची चव, त्या गोष्टीची सवय ज्या गोष्टींना तशी संवेदना जागृतही होत नाही, उदाहरणार्थ दातांमधील फट फ्लॉसने स्वच्छ करणे, त्या गोष्टींच्या सवयीपेक्षा कमी प्रयत्नात अधिक सहजपणे लागते. प्रॉक्टर अँड गॅम्बल कंपनीच्या विक्री विभागातील लोकांनी तसं संवेदना जागृत करणारा, आनंददायक अनुभव देणारा साबण तयार करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्या साबणाचा वापर सुरू झाल्यानंतर काही महिन्यातच त्या परिसरातील मुलांच्या आरोग्यामध्ये वेगवान आणि लक्षणीय सुधारणा दिसून येऊ लागली. अतिसार 52%, न्यूमोनिया 48% आणि इम्पिटिगो नावाचा त्वचेचा संसर्गजन्य रोग 35% कमी झाला.
दीर्घकालीन परिणाम तर त्याहूनही चांगले झालेले निदर्शनास आले. ल्युबीने मला सांगितले, आम्ही 6 वर्षांनंतर पुन्हा कराचीतील त्याच वसाहतीला भेट दिली. आमच्या अभ्यास गटाने ज्या घरांना भेट दिली आणि ज्या घरात आम्ही सेफगार्ड साबण मोफत भेट म्हणून दिला होता त्याचा हात धुण्यासाठी जास्तीत जास्त आणि नियमित वापर करणाऱ्या ज्या लोकांना प्रोत्साहित केले होते, त्यातील 95% घरात एक हात धुण्याची स्वतंत्र जागा निर्माण केली गेलेली होती आणि तिचा व्यवस्थित वापर केला जात होता असे दिसून आले. आम्ही एकदाच साबण पुरवले, त्यानंतरच्या काळात आम्ही दिले नाहीत. तरीही ज्यांना हात साबणाने धुवायची सवय लागली होती, त्यांना समाधान देणारी सवय त्यांनी सोडली नव्हती. हे वर्तणुकीतील बदलाच्या चौथ्या आणि अखेरच्या सवयीचे फळ वा परिणाम इच्छापूर्तीचे समाधान देईल असे पहा. या नियमाचे उत्तम उदाहरण आहे. जेव्हा सवयीचे फळ वा परिणाम समाधान देणारा असतो, तेव्हा त्या सवयीचे वारंवार पालन केले गेले जाण्याची शक्यता खूपच कमी वाटते आणि ते तर्काला धरूनच आहे. जो साबण लावून हात धुताना भरपूर फेस, मस्त सुगंध असा समाधानदायी अनुभव मिळतो, तो साबण हातात घेताच मेंदूला संदेश जातो, हे खूप छान वाटते आहे. पुढच्या वेळीही हात साबण वापरून हात धुवायचे. अशा सुखसमाधानाच्या संदेशातून मेंदूला ही कृती लक्षात ठेवण्याचा आणि वारंवार करण्याचा आदेशही जातो. च्युइंग गमचे उदाहरण घ्या. 18व्या शतकात जगभरात सर्वत्र च्युइंग गम विकलं जात होतं, परंतु 1891 साली विल्यम रिगले याने एक निराळा, स्वादिष्टपणा असलेला च्युइंग गम बाजारात आणेपर्यंत त्या पदार्थाची जगभरातील लोकांना काही सवय लागली नव्हती. चटक तर लागलेली नव्हतीच. तोपर्यंत तयार होणाऱ्या च्युइंग गममध्ये जी रेझिन्स वापरली जायची ती चांगली, खूप वेळ चघळली जाणारी होती, पण ती बेचव होती, त्यांना चव नव्हती. रिगले याने प्रथम त्यात मोहक अशी मिंटची, फळांची चव घातली. स्पिअरमिंट आणि ज्युसी फ्रूट या नावाने त्याने च्युइंग गमचे उत्पादन केले, जे प्रचंड लोकप्रिय झाले. एक पाऊल पुढे जाऊन त्याने च्युइंग गमची मुखशुद्धीचे तोंड आतून साफ करण्याचे उत्तम साधन अशी जाहिरात केली. त्याने घोषवाक्यच मुळी बनवले, तुमची चव ताजी करा, च्युइंग गम चघळा. एक चवदार लज्जत आणि ताजेपणाचा आनंद यांनी च्युइंग गमबद्दलचे लोकांचे आकर्षण वाढले. ते खाण्याची सवय समाधानदायी सिद्ध झाली आणि म्हणूनच ती अफाट लोकप्रिय झाली. खप आकाशाला भिडला आणि रिगले ही च्युइंग गम बनवणारी जगातली सर्वात मोठी कंपनी झाली. टूथपेस्टच्या वापराचा खपाचा आलेखही असाच आहे. त्यातही जेव्हा स्पिअरमिंट, पेपरमिंट, दालचिनी यांसारख्या लज्जतदार चवी मिसळल्या जाऊ लागल्या, तेव्हा टूथपेस्टला यश मिळाले. या चवी, हे स्वाद टूथपेस्टच्या परिणामकारकतेत काही सुधारणा करीत नाहीत. ते फक्त त्याचा वापर अधिक ताजेपणा देणारा, दात घासण्याची सवय जास्त सुखदायी, समाधानदायी बनवतात. माझ्या पत्नीनेच सेन्सोडाईन ही टूथपेस्ट तिच्या वापरानंतर तोंडात राहणारी चव आवडत नव्हती म्हणून वापरणे बंद केले आणि मिंटचा भरपूर स्वाद असणारी आणि त्यामुळे जास्त समाधान देणारी निराळ्याच कंपनीची टूथपेस्ट वापरायला सुरुवात केली. याच्या उलटही घडते. एखाद्या सवयीचा परिणाम जर समाधान देणारा नसेल, तर ती सवय पुन्हा पुन्हा पाळायला बळकट कारण मिळत नाही. माझ्या संशोधनादरम्यान मला एक अशी स्त्री भेटली, जिचा एक जवळचा नातेवाईक अत्यंत आत्मप्रौढी मिरवणारा, सतत स्वतःचे कौतुक करणारा होता आणि त्यामुळे ती स्त्री वैतागून जायची. त्या आत्मकेंद्री माणसाचा सहवास टाळण्यासाठी तिने तो माणूस आसपास असला की शक्य तेवढे उदासीन असल्यासारखे, कंटाळल्यासारखे वावरायला सुरुवात केली. काही भेटीतच त्या माणसानेच तिला टाळायला सुरुवात केली. या अशा कथा, अशा घटना हे वागणुकीतील बदलाच्या सर्वात महत्त्वाच्या चौथ्या नियमाचे पुरावे आहेत. जे फलदायी ठरते, संतोष, समाधान देते, ते वारंवार हातून घडते. जे देत नाहीत, उलट जे शिक्षा वाटते, ते टाळले जाते. या बाबतीतील जुन्या, बऱ्या वाईट अनुभवांमधूनच तुम्ही भविष्यात वारंवार काय करायचे आणि काय टाळायचे ते शिकता. सकारात्मक भावना सवयी जोपासतात, नकारात्मक भावना सवयी नष्ट करतात. वर्तणुकीतील बदलाचे सवयीत स्पष्टता आणा, ती आकर्षक करा आणि ती सोपी करा. हे 3 नियम सवय पाळली जाण्याची शक्यता वाढवतात. आणि हा चौथा नियम, सवय मनाला समाधान देणारी बनवा. ती सवय पुढच्या वेळी आणि पुन्हा पुन्हा पाळली जाण्याची शक्यता वाढवतो. हा नियम सवयीचे चक्र पूर्ण करतो. पण यात एक मेघ आहे.
आपल्याला कोणत्याही प्रकारचे समाधान नको असते. सवय पाळून झाली की लगेच त्वरित तत्काळ मिळणारे समाधान हवे असते. पुढे एक शीर्षक दिलेले आहे, त्वरित मिळणारे समाधान आणि विलंबनाने मिळणारे समाधान यातील विजोडता. अशी कल्पना करा की तुम्ही आफ्रिकेच्या प्रदेशात हिंडणारा जिराफ, हत्ती किंवा सिंह यांसारखा कुठला तरी एक प्राणी आहात. कोणत्याही दिवशी तुम्ही जे निर्णय घ्याल त्यातले बहुतेक सगळे हे अर्थातच लगेच परिणाम घडवणारे असतील. आज आपल्याला खायला कुठे, केव्हा आणि काय मिळेल, झोपायला सुरक्षित जागा कुठे मिळेल, तुमच्याहून बलवान असा एखादा पशु आपल्यावर हल्ला केला तर त्याच्यापासून बचाव कसा करायचा, असे विचार सतत तुमच्या मनात येत असतील. तुमचे संपूर्ण लक्ष तुमच्या सद्यस्थितीवर किंवा फार तर अगदी नजीकच्या भविष्यकाळावर केंद्रित झालेले असेल. तुमच्या सर्व कृती या लगेच परिणाम घडवणाऱ्या असतील. म्हणजेच तुम्ही शास्त्रज्ञ ज्याला इमिजिएट रिटर्न एन्व्हायरमेंट त्वरित परिणामांची स्थिती म्हणतात, त्या स्थितीत जगत असाल. आता तुमच्या मानवी स्वरूपात परत या. आजच्या समाजात तुम्ही घेतलेले बहुतेक सगळे निर्णय किंवा तुमच्या निवडी या तुम्हाला लगेच अल्पावधीत त्याचे लाभ मिळवून देत नाहीत. ऑफिसमध्ये रोज काम व्यवस्थित केले तर त्याचा मोबदला, तुमचा पगार हा महिनाअखेरीला मिळतो. आत्ता रोज व्यायाम करायला सुरुवात केली असेल तर साधारण वर्षाने हवे तेवढे वजन कमी झालेले दिसते. सध्या नियमित बचत करीत असाल तर निवृत्तीनंतर म्हणजेच अनेक दशकांनंतर पुरेशी पुंजी जमा झालेली असते. म्हणजेच तुम्ही आत्ता शास्त्रज्ञ ज्याला डिलेड रिटर्न्स एन्व्हायरमेंट विलंबित परिणामांची स्थिती म्हणतात त्या स्थितीत जगत असता. मानवाच्या मेंदूची उत्क्रांती अशा विलंबित परिणामांच्या स्थितीशी मिळतीजुळती झालेली नाही. आधुनिक मानवजातीचे सर्वात प्राचीन अवशेष, ज्यांना होमोसेपियन्स असे म्हणतात, ते सुमारे 2 लाख वर्ष जुने आहेत. त्यावेळच्या मानवांचे मेंदू हे बरेचसे आपल्या मेंदूसारखे उत्क्रांत झालेले होते. विशेषतः मेंदूमधील भाषण यानासारख्या उच्च प्रतीच्या क्रियांना जबाबदार असणारे निओकॉर्टेक्स हे मेंदूतील सर्वात नवे भाग. आज ज्या आकाराचे आहेत तो आकार त्यांना त्यावेळेस प्राप्त झालेला होता. त्या पॉलिओथिलिक म्हणजे अश्मयुगाच्या आरंभी आपले पूर्वज जी निसर्गदत्त साधनसामग्री लिहून वावरत होते तीच साधनसामग्री आम्ही आजही वापरत आहोत. मानवी समाज विलंबित परिणामांच्या स्थितीकडे वळला तो अगदी अलीकडे, म्हणजे गेल्या 500 वर्षांच्या कालावधीत. मेंदूच्या निर्मित कालाच्या मानाने हा आजचा अनुभव आधुनिक समाज फारच अल्पवयीन, अगदी नवा आहे. वाहने, गाड्या, विमाने, टेलिव्हिजन्स, पर्सनल कॉम्प्युटर, इंटरनेट, स्मार्टफोन, हिच्यासारखी नर्तकी, गायिका, गीतकार, दिग्दर्शिका अशा बहुपैलू व्यक्तिमत्वाची सामर्थ्यवान स्त्रीसुद्धा या सर्व गोष्टी गेल्या 100 वर्षातच उदयाला आलेल्या आहेत. गेल्या काही वर्षात जग झपाट्याने आणि फार मोठ्या प्रमाणावर बदलले. पण मनुष्याचा स्वभाव, त्याचा पिंड यात मात्र अगदी थोडाच बदल झाला. आफ्रिकेच्या गवताळ भागातील अन्य प्राण्यांप्रमाणेच आपले पूर्वजही रात्रंदिवस खायला काय मिळेल, वाऱ्यापासून बचाव करायला निवारा कुठे मिळेल, गंभीर धोके कसे टाळता येतील यांसारख्या समस्यांचा चिंतेत असायचे. असे तत्काळ समाधान मिळणे आवश्यक असलेल्या समस्यांना महत्त्व देणे त्यावेळी योग्यच होते. तो क्षण, तो दिवस हेच महत्त्वाचे होते. उद्याची, भविष्याची चिंता हा त्या मानाने गौण विषय होता. अशा तत्काळ परिणामांचा प्रामुख्याने विचार करणे आवश्यक असलेल्या वातावरणात वाढलेल्या, जगलेल्या हजारो पिढ्यांनंतर आता आपले मेंदू दीर्घकालीन गोष्टींची फळेही खात्रीलायकरित्या मिळतील याचीही ताबडतोब हमी मागण्याइतके उत्क्रांत झाले आहेत. कंपन्यांच्या, संस्थांच्या आणि वैयक्तिक पातळीवरील आर्थिक निर्णयांवर सामाजिक, सांस्कृतिक, भावनिक आणि मानसिक स्थितीचा कसा प्रभाव पडतो आणि ते निर्णय अर्थशास्त्राच्या सिद्धांतापेक्षा कसे निराळे असू शकतात याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला बिहेवियरल इकॉनॉमिक्स असे म्हणतात. या विषयातील तज्ज्ञ ही जी मानवी वृत्ती असते तिला टाईम इनकन्सिस्टन्सी, कालानुरूप सातत्यहीनता असे म्हणतात. म्हणजे तुमचा मेंदू एकाच पद्धतीने विचार करीत नाही, त्याच्या निर्णयात सातत्य नसते. तो त्या काळानुसार, परिस्थितीनुसार बदल करीत असतो. तो भविष्यकाळापेक्षा वर्तमानाला, हातातील क्षणाला जास्त महत्त्व देतो. सामान्यपणे हे धोरण, ही वृत्ती उपयुक्त ठरते असेच निदर्शनाला येते. या क्षणी ज्या फळाची खात्री आहे ते फळ ज्याच्या प्राप्तीची भविष्यात
केवळ शक्यता असते त्या फळापेक्षा जास्त मौल्यवान ठरते. काही वेळा मात्र तात्काळ फळाला दिलेला अग्रमान अडचणी प्रश्न निर्माण करू शकतो. बघा ना, फुफ्फुसांचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो हे माहीत असून सुद्धा लोक धूम्रपान का करतात? लठ्ठपणा वाढतो हे कळत असून सुद्धा लोक चमचमीत पदार्थांवर आडवा हात का मारतात? अत्यंत गंभीर रोगांची लागण होऊ शकते यांकडे दुर्लक्ष करून लोक असुरक्षित संभोग का करतात? अशा वेळी मेंदूकृतीची निवड कशी करतो हे समजल्यावर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे मिळतील. अशा ज्या वाईट सवयी असतात त्यातून मोह पाडणारे क्षणिक सुख लगेच मिळते आणि त्याचे दुष्परिणाम मात्र काही काळानंतर सोसावे लागतात. धूम्रपानाचा परिणाम म्हणून कर्करोगाने ग्रासले जायला 10 वर्षाचा अथवा त्यापेक्षाही दीर्घकाळ जावा लागतो. पण सिगारेटचा झुरका मारतानाच निकोटीनची तलफ भागते आणि मनावरील ताण कमी झाल्याचा भ्रामक भावनेचे सुखही मिळते. अति खाणे काही काळानंतर हानिकारक साबित होते, पण खाताना जिभेचे जे चोचले मस्त पुरवले जातात ते तात्काळ समाधान देतात. संभोगही, मग तो सुरक्षित असो वा नसो, त्या क्षणी स्वर्गीय सुख देतो. संसर्गजन्य रोग अथवा अन्य व्याधी हे दुःख दीर्घकाळानंतर समोर येते. प्रत्येक सवयीचे कालानुरूप बहुविध परिणाम घडत असतात, पण ते बऱ्याच वेळा संगतवार नसतात. वाईट सवयींचा लगेच दिसणारा परिणाम हा अतिशय मोहक, सुखकारक असतो, पण दीर्घकालीन परिणाम दुःखदायक, धोकादायक असतो. चांगल्या सवयींचे याच्या विरुद्ध असते. त्यांचा लगेच दिसणारा परिणाम फारसा मनाला भावणारा नसतो, पण त्यांचा अंतिम परिणाम, मिळणारे फळ हे लाभदायक असते. फ्रेंच अर्थतज्ज्ञ फ्रेडरिक बास्टिया हा मुद्दा असं स्पष्ट करून सांगतो की असेच बहुतेक वेळा घडते की ज्याचा तात्काळ परिणाम अनुकूल असतो त्याचा दीर्घकालीन परिणाम प्रतिकूल, अनर्थकारक ठरतो आणि ज्याचा त्वरित परिणाम इतका अनुकूल वाटत नाही, क्वचित प्रतिकूलही वाटतो, त्याचा दीर्घकालीन परिणाम लाभदायक असतो. बहुतेक वेळा ज्या सवयीचे पहिले फळ गोड असते तिची पुढली फळे कडू असतात. निराळ्या शब्दात सांगायचे तर चांगल्या सवयींची किंमत सुरुवातीला मोजावी लागते, वाईट सवयींची किंमत भविष्यात मोजावी लागते. समोरच्या क्षणाला प्राधान्य देण्याच्या मेंदूच्या वृत्तीमुळे तुम्ही तुमच्या सवयी तुम्हाला तुमच्या सहेतूच्या ध्येयांच्या साध्यापर्यंत पोहोचवतील या विश्वासावर अवलंबून राहू शकत नाही. तुम्ही जेव्हा एखादी योजना आखता, वजन कमी करणे, पुस्तक लिहिणे, महत्त्वपूर्ण प्राप्तीची, लाभाची योजना असते, त्या योजनांद्वारे तुम्ही तुम्हाला तुमचे आयुष्य कसे हवे असते याची चित्रे पाहत असता. तशा योजना यशस्वी होण्यासाठी, दीर्घकालीन लाभासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागणार असतील त्यांचे अपार मोलही तुम्हाला प्रतीत होत असते. प्रत्येकालाच अधिक चांगले आयुष्य जगायचे असते, त्यासाठी अशा प्राप्तींची, लाभांची अपेक्षा असते. परंतु जेव्हा एखादा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा मात्र तत्काळ परिणाम, लगेच पदरात पडणारा लाभ यांचा मोहच बाजी मारून जातो. भविष्य बाजूला पडते. त्या क्षणी तुम्ही भविष्यातील तुमचा विचार करीत नाही. तुमच्या अधिक सुदृढ, जास्त श्रीमंत, अजून सुखी समाधानी होण्याच्या स्वप्नावर तुम्हाला क्षणिक विसर पडतो. त्या क्षणी सुख, चैन, करमणूक यांचे आकर्षण वाटते. स्वतःचे लाड करून घ्यायचा विचार प्रभावी ठरतो. म्हणून एक नियम कटाक्षाने पाळला पाहिजे. ज्या कृतीमधून लगेच आनंद मिळणार असतो, लाभ पदरात पडणार असतो, त्या कृती करण्यापूर्वी तुमची दीर्घकालीन ध्येये, तुमचे भविष्याचे स्वप्न, तुम्ही रंगवलेली तुमची भावी रूपे त्याच्याशी किती सुसंगत आहे, त्याला पूरक, पोषक आहे की नाही हा प्रश्न स्वतःला विचारायचा. जेवढे तत्काळ सुख मोठे तेवढा तो प्रश्न अधिक गंभीरपणे आणि ठामपणे विचारायचा. अशा रीतीने मेंदू काही गोष्टी वारंवार करतो आणि काही करायच्या टाळतो. यामागे काय कारण असते हे आपल्यालाही कळल्यावर वर्तणुकीतील बदलाचा चौथा, सर्वात महत्त्वाचा नियम जरा सुधारून लिहूया. ज्यांचा त्वरित परिणाम अनुकूल असतो त्या सवयींचे पुन्हा पुन्हा पालन केले जाते. ज्यांचा अनुकूल नसतो, मनाला भावणारा नसतो, त्या टाळल्या जातात. तत्काळ परिणामांना आपण अधिक महत्त्व देतो. यावरून यशासंबंधीचे एक सत्य उलगडले जाते. आपला पिंडच असा आहे की आपण चटकन मिळणाऱ्या समाधानाच्या मागे रात्रंदिवस धावत असतो. विलंबनाने हाती येणाऱ्या फळांचा मार्ग सर्वात कमी रहदारीचा असतो. तुम्ही जर अशा विलंबाने मिळणाऱ्या लाभाची वाट पाहत थांबायला तयार झालात तर तुम्हाला स्पर्धेचा सामनाही कमी प्रमाणात करावा लागतो आणि मोठा लाभ, मोठे यश पदरात पडते.
म्हणतात ना, शेवटच्या मैलावर नेहमीच गर्दी कमी असते. शास्त्रीय संशोधनानेही नेमका हाच निष्कर्ष काढला आहे. जे क्षणिक समाधानात न अडकता दीर्घकालीन ध्येयप्राप्तीच्या समाधानाची वाट पाहतात, अंशांना सॅट या कॉलेज प्रवेशाच्या परीक्षेत अधिक गुण मिळवतात, ते अंमली पदार्थांच्या व्यसनासारख्या हानिकारक सवयींपासून दूर राहतात, ते अंगाने जाडजूड होत नाही, त्यांच्यामध्ये मानसिक तणाव सहन करण्याची क्षमता जास्त असते, समाजात स्थान मिळवायचे, मान मिळवायचे, मिळून मिसळून वागण्याचे कौशल्य जास्त असते, याची प्रचिती आपल्यालाही रोजच्या जीवनात येत असते. टीव्ही पाहण्याची वेळ पुढे ढकलून आधी व्यवस्थित अभ्यास केला, गृहपाठ नीट पूर्ण केला, तर तुम्हाला परीक्षेत सामान्यतः उत्तम गुण, उच्च दर्जा मिळतो. दुकानात गोड मिठाया किंवा कुरकुरीत चिप्स घ्यायचा मोह टाळलात, तर सहसा घरी येऊन तुम्ही चांगला पौष्टिक आहार घेता. एक वेळ अशीच येते की जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी तुम्हाला क्षणिक, त्वरित मिळणाऱ्या समाधानाचा त्याग करून, त्याकडे दुर्लक्ष करून दीर्घकालीन टिकाऊ लाभाची कास धरण्याचे धोरण स्वीकारावे लागते. यात एक अडचण असते. बहुतेक लोकांना हे मनोमन माहीत असते की क्षणिक समाधानाची हाव न धरता दीर्घकालीन समाधान मिळवण्याची वाट पाहणे हा सर्वात शहाणपणाचा, सुज्ञपणाचा मार्ग असतो. त्यांना चांगल्या सवयींचे टिकाऊ लाभ हवे असतात, निरोगी प्रकृती हवी असते, कार्यक्षमता वाढायला हवी असते, मनःशांतीही हवी असते. परंतु जेव्हा कधी निर्णायक क्षण समोर येतात, तेव्हा मात्र ही ध्येय, या अपेक्षा यांना विचारांमध्ये, प्रतिक्रियेमध्ये आणि पर्यायाच्या निवडीमध्ये सर्वात वरचे स्थान दिले जात नाही. एक दिलासा असा आहे की आपल्या मनाला, मेंदूला त्या योग्य प्रकारे विचार करण्याचे शिक्षण देता येते, परंतु त्या प्रक्रियेमध्ये मानवी स्वभावाच्या मूलभूत प्रवृत्तींच्या कलाने घ्यावे लागते. त्यांच्या विरुद्ध जाऊन चालत नाही. या बाबतीतही सुवर्णमध्य काढलेला सर्वात चांगला. ज्या सवयी दीर्घकालीन लाभ देणार हे निश्चित माहीत असते, त्या सवयींची रचना अशी करावी की त्या सुरुवातीला काही प्रमाणात त्या सवयीचे आकर्षण वाटावे इतके तत्काळ समाधान, आनंद मिळेल, आणि अर्थातच त्याविरुद्ध ज्या सवयी भविष्यात हानिकारक साबित होणार आहे हे माहीत असते, त्यांच्या रचनेत सुरुवातीलाच त्यांच्या वाटेला जाऊ नये असे वाटावे, असे काहीतरी त्रास, दुःख पेरावे. पुढे एक शीर्षक दिलेले आहे, सवयीच्या पालनातून मिळणाऱ्या तत्काळ समाधानाचा फायदा कसा करून घ्यायचा. सवय अंगात मोरायला हवी असेल तर सर्वात महत्त्वाचे हे आहे की अगदी थोड्या प्रमाणात का होईना आपल्या मनात तिच्या पालनाच्या यशाची भावना निर्माण झाली पाहिजे. म्हणजे त्यासाठी घेतलेले प्रयत्न आणि ती सवय कारणी लागली अशी आपली पक्की धारणा होईल. काही चांगल्या सवयी अंगात मुरलेल्या असणे हे प्राचीन आदर्श संस्कृतीत गृहीतच धरले जाते, परंतु व्यवहारी जगात त्यांच्यापासून काय मिळते, काहीतरी म्हणावे असे मिळते की नाही हा निकषही लावला जातो. पूर्वी सवय पालनात त्यागाची भावना होती. रोज व्यायाम करायला तुम्ही जिममध्ये जाऊ लागता, काही दिवसानंतरही शक्ती वाढत नाही, शरीराला आकार येत नाही, हालचालींना सुद्धा वेग येत नाही, निदान नजरेत भरेल इतपत तर काहीच घडत नाही. पण काही महिने जातात आणि वजन प्रमाणात येऊ लागते, स्नायूंना आकार, पीळ येऊ लागतो, शरीर सुदृढ दिसू लागते, मग व्यवसाय करायला उत्साह वाटू लागतो, तो आपोआप केला जाऊ लागतो. सुरुवातीला सवयीशी चिटकून राहायला काहीतरी कारण सापडावे लागते आणि म्हणूनच थोडा का होईना उत्साहवर्धक असा परिणाम दिसावा लागतो. त्यामुळे तुम्ही सवयीचे पालन करत राहता आणि दीर्घकालीन लक्षणीय अशा लाभाची पुंजी हळूहळू साठत जाते. आपण जेथे तत्काळ समाधान, त्वरित परिणाम यांविषयी बोलतो आहोत, ते सवयीच्या पालनाच्या शेवटाबद्दल चर्चा करतो आहोत. कोणत्याही अनुभवांच्या मधल्या टप्प्यांपेक्षा त्याची अखेर, तो अनुभव शेवटी जी चव ठेवून जातो तीच फार महत्त्वाची असते, कारण तीच आपल्या लक्षात राहते, तीच आपण लक्षात ठेवतो. कोणालाही तसा गोड असाच शेवट हवा असतो. सवयीच्या नियमितपणे केलेल्या प्रत्येक वेळच्या पालनाच्या शेवटी जे समाधान मिळते, जो चांगला परिणाम जाणवतो, त्याचा उपयोग सवयीचे पालन अधिक मन लावून वारंवार नियमित करण्यासाठी करून घेतला पाहिजे. प्रत्येक सवयीच्या शेवटी मिळणाऱ्या समाधानाच्या शक्तीने सवय पालनाला बळकटी आणली पाहिजे. आपण 5व्या प्रकरणात सवयींची साखळी बांधणे या संकल्पनेची ओळख करून घेतली होती. एका सवयीच्या समाधानकारक परिणामांमधून दुसऱ्या सवयीचा संकेत मिळतो, अशा पद्धतीची साखळी. या पद्धतीने सवयींची अखेर समाधानकारकच होते, तिचा वापर केला पाहिजे. ज्या सवयी आपल्याला टाळायच्या, खरे तर कायमच्या सोडायच्या असतात, त्यांच्या बाबतीतही हेच तंत्र उपयोगी पडते. व्यर्थ खरेदी बंद, मद्यप्राशन बंद यांसारख्या सवयी पाळायला कठीण असतात,
कारण दारू प्यायली नाही किंवा बुटाची जोडी खरेदी केली नाही तर त्याचा परिणाम काहीच होत नाही. एकतर ती कृती केलीच गेली नाही की समाधान मिळण्याचा परिणाम व्हायचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्ही ती सवय पाळता म्हणजे तुमच्या मोहाला आवर घालता आणि त्या संयमाच्या क्रियेत काहीच समाधानदायक नसते. यावरील आणखी एक उपाय हा आहे की हीच पद्धत उलटी करून वापरायची म्हणजे सवय टाळलेली ठसठशीत दिसेल. मनाला त्याची स्पष्ट जाणीव होईल असे करायचे. एक बचत खाते उघडा आणि त्याला तुम्हाला हवे असलेल्या एखाद्या वस्तूचे, लेदर जॅकेटचे नाव द्या. प्रत्येक वेळी तुम्ही एखाद्या व्यर्थ खर्च टाळला की तेवढी रक्कम त्या बचत खात्यात जमा करा. सकाळी कॉफी शॉपमध्ये जाऊन कॉफी पिणे टाळले तर $5 बचत खात्यात जमा. नेटफ्लिक्सची मासिक फी भरली नाही तर $10 बचत खात्यात. सवयींशी इमानदारी राखण्याचा असा काहीतरी उपाय करायचा. लेदर जॅकेट खरेदीसाठीच्या बचत खात्यात पैसे जमा होत आहेत या समाधानापुढे कॉफी, नेटफ्लिक्स हे मोह टाळल्याचे काही वाटत नाही. काही गोष्टी न करण्यातून तुम्ही काही गोष्टी केल्याचे समाधान मिळवता. माझा एक वाचक आणि त्याची पत्नी या दोघांनी मिळून असाच एक प्रयोग केला. त्यांनी बाहेर खाणे बंद करून घरीच दोघांनी मिळून स्वयंपाक करायचा होता. त्यांनी युरोपची सहल या नावाचे एक बचत खाते उघडले. बाहेर खायला जाणे टाळले की ते $50 त्या बचत खात्यात जमा करायचे. वर्षाअखेर त्यांनी खरोखरच युरोपच्या सहलीला पुरेसे पैसे जमा केले. एका गोष्टीकडे विशेष लक्ष पुरवायला हवे की अशा प्रयोगातून जे फळ तुम्ही मिळवायला बघता ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत असले पाहिजे. तुमची म्हणून जी ओळख आहे, जशी तुमची ओळख तुम्हाला असायला हवी आहे तिला पूरक असले पाहिजे. तिच्याशी विसंगत, तुमच्या पिंडाशी न जुळणारे नसले पाहिजे. तुम्ही वजन कमी करणे, व्यायामाने शरीर प्रमाणबद्ध करणे किंवा पुस्तकं वाचायची आवड जोपासून भरपूर पुस्तके वाचणे यांसारखी ध्येय समोर ठेवली असली तर लेदर जॅकेटची खरेदी करणे ठीक राहील. पण जर तुमचे ध्येय खरोखरच पैसा वाचवणे किंवा काही विशिष्ट प्रकारे आर्थिक नियोजन करणे हे असेल तर केवळ आवड पुरवण्यासाठी केलेली ती खरेदी योग्य ठरणार नाही. त्याउलट व्यायाम करण्याचे ध्येय समोर ठेवून आईस्क्रीम खाण्यातून समाधान मिळवलेत तर ते विसंगत, अयोग्य ठरेल. तुमच्या ध्येयाशी बेईमानी ठरेल. तुमचे प्रयत्न व्यर्थ ठरतील. तुमच्या व्यायाम करण्याच्या ध्येयाला सुसंगत असा समाधान मिळवण्याचा मार्ग असेल मसाज घेणे. त्याने शरीराचे लाड केल्यासारखेही होईल आणि शरीराची काळजीही घेतली जाईल. याला म्हणतात तत्काळ समाधान आणि दीर्घकालीन ध्येय यांची योग्य जुळणी, उत्तम सुसंगती. अशा रीतीने समाधान घेत ध्येयप्राप्तीच्या दिशेने प्रवास सुरू झाला की काही काळानंतर अशा बाह्य समाधानाचे आकर्षण कमी होत जाते आणि अंतर्गत समाधान, उत्तम मनस्थिती, जगण्याचा उत्साह, ताणतणावापासून सुटका महत्त्वाचे वाटू लागते. दुय्यम समाधानांची फिकीर वाटेनाशी होते. तुमचे व्यक्तिमत्व, तुमची ओळख तुमच्या वर्तनावर प्रभुत्व गाजवू लागतात. तुम्ही जे असता तशा कृती तुम्ही करता. तशाच सवयी पाळता. तुमच्या सवयी या तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा, तुमच्या जीवनाचा अविभाज्य भागच बनून जातात. त्यांच्या पालनासाठी तुम्हाला बाह्य प्रोत्साहनाची, प्रलोभनांची गरज पडत नाही. आंतरिक प्रेरणा नवी सवय लावायला पुरेशी ठरते. तुमचे व्यक्तित्व टिकवून धरायला ती पुरेशी ठरते. हे मात्र लक्षात ठेवले पाहिजे की अशा प्रकारे तुमच्या व्यक्तित्वाचे पुरावे गोळा होऊन त्याला आकार यायला, नवे रूप यायला वेळ लागतो. तुम्ही तुमच्या मनातील ध्येयप्राप्तीचे, फलप्राप्तीचे साध्य जे दीर्घकालीन असते ते पूर्ण होण्याची वाट पाहत असता. तेव्हा तुमच्या सवयींची, वर्तनाची तत्काल साधने तुम्हाला प्रेरित करीत राहतात. तुमचा उत्साह वाढवित राहतात. मतितार्थ असा की सवय दीर्घकाळ टिकायला ती सुख देणारी, समाधान देणारी, पाळावीशी वाटणारी असावी लागते. साबणाला एक छानसा सुगंध देणे, टूथपेस्टला ताज्या मिंटची चव देणे, एखादा मोह टाळून $50 बचत खात्यात जमा करणे यांसारख्या लहान लहान गोष्टी त्या सवयीच्या तत्काळ समाधानात वाढ करतात, तिला बळकटी देतात, तिला आकर्षक बनवतात आणि जो बदल मनाला भावतो तो प्रत्यक्षात आणायला सोपा ठरतो. धन्यवाद. आपल्याचे इथे प्रकरण संपलेले आहे. भेटूया पुढच्या प्रकरणात.